हिंगोलीमध्ये 4.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झालाय। पांगरा शिंदे गावामध्ये भूकंपाचं केंद्र आहे। मात्र भूकंपाच्या धक्क्यामुळे 35 ते 40 घरांच्या भिंतींना तडे गेले। अनेक घरांची पडझड झाली आहे। तलाठी आणि ग्रामसेवकांना नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या। आज दिवसभरामध्ये पंचनामे पूर्ण करून अहवाल सादर करावा लागणार आहे। विनोद डोणगावकर नायब तहसीलदार यांचं पथक गावामध्ये आज पाहणी करण्यासाठी आले। किती लोकांचं नुकसान झालं याचा आढावा घेता येते। संपूर्ण तलाठ्यांसह ग्रामसेवकांचं पथक घेऊन तुम्ही आले तर गावामध्ये फेरफटका मारलाय, काय नुकसानीची प्राथमिक माहिती समोर आली? सकाळी झालेल्या भूकंपाच्या धक्क्याच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी पांगरा शिंदे गावामध्ये आलेलो आहोत। तर या ठिकाणी आम्ही परिसराची पाहणी केली। 35 ते 40 घरामध्ये ज्या भिंती आहेत त्या भिंतींना तडे गेलेले आहेत। तसेच इतर जी नुकसानग्रस्त जी घरे आहेत त्यांचे पंचनामे सुद्धा करण्याचे आम्ही आदेश दिलेले आहेत। ग्राम महसूल अधिकारी त्यानंतर ग्रामपंचायत अधिकारी हे त्या ठिकाणी भेट देतील आणि त्याचा पंचनामा आज आम्हाला सादर करतील। त्या अनुषंगाने आम्ही मग पुढे कलेक्टर ऑफिसला सदरचे पंचनामे सादर करणार आहोत। गावामध्ये जे नुकसान झालंय त्यांचे पंचनामे कधीपर्यंत अपेक्षित आहेत आणि या संदर्भात किती पथक तुम्ही तयार केले तर आणि पांगरा शिंदे व्यतिरिक्त इतर काही गावामध्ये नुकसान झाले का? पांगरा शिंदे व्यतिरिक्त इतरही सर्व ग्राम महसूल अधिकाऱ्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत। जिथे जिथे अशा प्रकारचं नुकसान झालेलं असेल त्यांनी आजच आमच्या कार्यालयात पंचनामे सादर करावेत असे आम्ही आदेश दिलेले आहेत। आणि येथील जे उरलेले पंचनामे आहेत ते सुद्धा आमची टीम आज करून घेणार आहे। माधव दिपके, एबीपी माझा, पांगरा शिंदे, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।